सगळ्यात जास्त तुम्ही प्रेझेंट असताना तुम्हीच व्हिडिओज अपलोड करायला सांगता. ते तर लिहून दिलं, लिहिलेलं कसं नाही समजलं. व्हिडिओ अपलोड होत नाही आहे. मॅकला इश्यू आला आहे माझा, किंवा आय मीन सरांच्या एंडला काहीतरी इश्यू आहे, तर ते होतच नाही आहे. बघतो काहीतरी, फिगर इट आउट बाय टुडे. अपलोड होईल व्हिडिओ, असं नाही की जाणार नाही. व्हिडिओ आहे, अपलोड होईल ती, फक्त लागेल वेळ त्याला. 2 ते 3 दिवस पण लागू शकतं, किंवा आज पण होऊन जाईल काही. ठीक आहे, चलो. So from today we'll start with data structures, like, ठीक आहे, ज्याच्यामध्ये आपण डेटा टाइप्स इन डिटेल असं पण म्हणू शकता तुम्ही. जे आपण स्ट्रिंग शिकलो, ठीक आहे. लेक्चर छोटा असेल बट इफेक्टिव्ह राहील. ठीक आहे, मला स्ट्रिंग जे आहे ते इन डिटेल शिकायला मिळेल की नक्की स्ट्रिंग आहे काय. ठीक आहे. इंडेक्सिंग, स्लाइसिंग. सगळ्यात पहिले व्हॉट इज स्ट्रिंग. स्क्रीन शेअर का नाही झाली. कोणाचं कनेक्टेड आहे. HDMI थ्रूच कनेक्ट करा. ऑनलाइन इज माय स्क्रीन विजिबल. येस सर. आता हां दिसते. कोणाचं कनेक्टेड आहे. डिस्कनेक्ट करून परत कनेक्ट करा. कट करा कॉल, एंड करा. नाही होते का. एंड केलं का. बाहेर आलात का तुम्ही. लॅग होते. झालं नाही काही जास्त. तुमचंच लेक्चरला प्रॉब्लेम होतो, बाकी नाही होत कुठे. हां इथे मग ते लॅग होत असेल. आणा इकडे. करतोय आणि करेक्ट. रिमोट कुठे. त्या बाजूला असेल बघ, HDMI पोर्ट असेल. पाहू दे. चार्जिंग नव्हती का. बंद झाला तो. बंद झाला डायरेक्ट. स्विच ऑफ. हां तसं करा तोपर्यंत. काय
हा डायरेक्ट बंद झाला मॅडम. घेऊन जा. कसं काय बंद झाला? थांबा थांबा थांबा, देईल ना कोणी कोणी. चार्जिंगच लावा लागेल, बंद झाला. HDMI लावता का? ठीक आहे, तुम्ही कनेक्ट करून घ्या. तर डेटा टाईपमध्ये आपण स्ट्रिंग बघणार. ओके, स्ट्रिंग, तुम्हाला स्ट्रिंग माहीत आहे ना? स्ट्रिंग काय असते? सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स एनक्लोज्ड विदिन डबल कोट्स. ठीक आहे, सो दिस इज अ स्ट्रिंग. करेक्ट. आणि याला जर मी प्रिंट केलं तर येईल. करेक्ट. याचा टाईप चेक करू शकतो? येस, केलं का तुम्ही? टाईप चेक करू शकतो मी? टाईप ऑफ ए काय येईल? स्ट्रिंग. करेक्ट. ठीक आहे. येस सर. हां, जर मी आता ठीक आहे, जर मी इथे असा नंबर घेतला, ठीक आहे, तेवढं मी करू शकतो. जेवढं मी असं इथे नंबर घेतला, लेट्स से S equals to 67, which is inside a double quotes. सो हे पण काय राहिले? क्लास स्ट्रिंग. ठीक आहे, समजलं. नाव वन मोर थिंग, टेल मी, व्हेरी इम्पॉर्टंट. मी घेतला लेंथ, LENGTH इक्वल्स टू दिस मी घेतो डेटा NL आणि मी केलं प्रिंट. केलं डेटा ॲनालिटिक्स. आता मला याची लेंथ मोजायची, म्हणजे लेंथ कशी काय, किती कॅरेक्टर्स आहेत टोटल, किती आहे सांगा तर? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. ठीक आहे, कसं करणार? लेन ऑफ ते 14 आले का? स्पेस कॅल्क्युलेट झाली. इथे स्पेस काउंट करतो. ही स्पेस काउंट केली म्हणून. तर तुम्ही इथे पण स्पेस दिली तर ती 15 येईल. ठीक आहे, जर तुम्ही इथे दिली तर कळलं का? 17. सो स्ट्रिंगमध्ये स्पेस काउंट होते. ठीक आहे. बाय द वे, देर आर सम फंक्शन्स, हे लिहून ठेवा स्ट्रिंगमध्ये स्पेस, किंवा मग लक्षात राहील तर वेल अँड गुड. CHR म्हणून हे काय आस्की व्हॅल्यूज असतात. आस्की व्हॅल्यूज म्हणजे तुम्ही जर CHR या फंक्शनमध्ये तुम्ही जर कुठलाही नंबर टाकलं तर त्या नंबरला कुठलं ना कुठलं कॅरेक्टर असाइंड असतो, जसं Y. ठीक आहे, जर तुम्ही तेच Y मध्ये कॅपिटल Y ORD मध्ये टाकला तर काय आन्सर येईल रे? 89. कळलं का? तसंच मग तुम्ही टाका 779, तर बघा काय आलं. असे काही कॅरेक्टर्स, ठीक आहे, जे तुमचे लेट्स से नाही आहे तुमच्या कीबोर्डवर. करेक्ट. जसं मी घेतलं 889, हे बघा हा नंबर आला. या नंबरला मी कॉपी करतो, इथे टाकतो.
समजलं का? ASCII व्हॅल्यूज, दिस इज CHR अँड ORD फंक्शन. ओके, ऑनलाईन. हां बोला ना. हां नाही ना. हां हो का? बरं ठीक आहे. चालतंय चालतंय, बघतो. धन्यवाद. हो हो. हां चल. सर हां आपल्याला कीबोर्डवरती 0 to 9च्या म्हणजे सोडून बाकी कोणता पण नंबर टाकला तर असं म्हणतात तुम्ही? नाही, तुम्ही 3889 बोललात ना, असं काही नाही. कीबोर्डला नाहीच नंबर. तुम्ही 3 पण टाकू शकता. 3ला बघा काय व्हॅल्यू आहे. तुम्ही काही टाकू शकता. आता हायफनला कुठली व्हॅल्यू असाइंड आहे बॅकएंडला? तुम्ही जर इथे 45 हे आलं तर 45 येईल. हे तुम्हाला ORD विल गिव्ह यू द व्हॅल्यू, आणि ते तुम्ही जर व्हॅल्यू टाकली तर कॅरेक्टर देईल. ठीक है. चलो, अगर आपको कोई दो चीज़ों की एडिशन करनी है, ठीक है, अगर मैं यहाँ पे सीधा एडिशन करूँगा तो क्या आंसर आएगा रे? हेलो वर्ल्ड. ठीक है, दिस इज कॉल्ड कॉन्कैटिनेशन. क्या कहते हैं इसको? Destination. वही मैं क्या कर सकता हूँ, इसको ऐड करते वक्त मी इथे स्पेस देऊ शकतो. करेक्ट, तर डायरेक्ट इथे स्पेस येऊन जाईल. नाहीतर मग मी काय करू शकतो की ॲड करताना आय वुड ॲड अ स्पेस देन गिव अ प्लस साईन. हे बघा, मग येऊन गेलं. जर मी इथून स्पेस काढली तर अगेन स्पेस निघून जाईल. ठीक आहे. दिस इज नथिंग बट युअर कॉन्कॅटिनेशन. नाउ व्हेरी इम्पॉर्टंट, वी विल अंडरस्टँड व्हॉट इज इंडेक्सिंग. ठीक आहे, इम्पॉर्टंट कन्सेप्ट. इंडेक्सिंग इज नथिंग बट ॲडिशन ऑफ एलिमेंट, सॉरी, नंबरिंग ऑफ युअर वर्ड्स. म्हणजे टोटल नंबर्स किती वर्ड्स आहेत तुमचे, किती कॅरेक्टर्स आहेत, त्याला नंबरिंग देणं, त्यालाच आपण म्हणतो इंडेक्सिंग. फॉर एक्झाम्पल, मी इथं केलं वर्ड इक्वल्स टू स्नॅपचॅट. काय? ठीक आहे. आता याची इंडेक्सिंग कशी करतं बघा. सिंटॅक्स बघा कसं, एकदम सोपा. वर्ड, पहिले ते इंडेक्सिंग समजून घ्या. इंडेक्सिंग म्हणजे काय बोललो मी तुम्हाला? नंबरिंग. तर नंबरिंग नेहमी इंडेक्सिंग असते दोन प्रकारची. एक असते तुमची पॉझिटिव्ह इंडेक्सिंग, ठीक आहे, दुसरी असते तुमची नेगेटिव्ह इंडेक्सिंग. तर पॉझिटिव्ह इंडेक्सिंग कशी ते समजून घ्या. पॉझिटिव्ह इंडेक्सिंग स्टार्ट विथ फर्स्ट लेटर बट नंबर इट ॲज 0. तर मग कसं करणार? 0 1 2 3 4 5 6 7. टोटल नंबर किती आहे? करेक्ट, 8. 7 नाही आहे. 7 तो काउंट आहे, लास्ट नंबरचा ॲड्रेस आहे. कळलं का? टोटल किती आहे? 8. बट इंडेक्सिंगला किती आहे? 7. नंबर इज ठीक आहे. दिस इज कॉल्ड पॉझिटिव्ह इंडेक्सिंग. ठीक आहे. आलं का? 1 2 3 4 5 बरोबर. याला काय म्हणतात? पॉझिटिव्ह इंडेक्सिंग. ठीक आहे. नेक्स्ट विल मूव्ह टू नेगेटिव्ह इंडेक्सिंग. नेगेटिव्ह इंडेक्सिंग काय होते? ती इथून सुरू होते.
उलटं. बट देर इज अ कंडिशन. काय कंडिशन? की इथून 0 पासून नाही सुरू होणार, ती -1 पासून सुरू होईल. तर कसं होणार? -1, -2, -3, -4, -5, -6, -7, -8. कळलं का? ठीक आहे. कसं होईल? विल स्टार्ट फ्रॉम द एंड with the first value as -1. ठीक है. This is called the negative index. समझे? काही डाऊट? डिफिकल्टी? व्हेरी गुड. आता याला तुम्ही प्रिंट कसं करणार? ठीक आहे. इंडेक्सिंग हे बघा. वर्ड स्क्वेअर ब्रॅकेट 1 सॉरी 2 काय येईल? 2 आहे म्हणजे काय येईल आन्सर? ए. एक सेकंड. हां आला का? करेक्ट. तसंच मी वर्ड -2 केलं तर काय येईल? सॉरी -3. एच. ठीक आहे. एच आहे. जर मी वर्ड मायनस मी फक्त 5 केलं तर काय येईल? परत याच्याच येईल. 5 ला एच होता ना. 0 1 2 3 4 5 एच आला एच. कळलं? इंडेक्सिंग इझी आहे. चलो नेक्स्ट आपण शिकू व्हॉट इज स्लायसिंग. अगेन अन इम्पॉर्टंट कन्सेप्ट. स्लायसिंग मीन्स हे सेम आपल्या याच्यासारखं आहे, रेंज फंक्शन सारखं आहे. आठवतं का रेंज काय करतं? स्टार्ट एंड स्किप. सेम राईज दॅट. इथे पण स्लायसिंग इज वी आर कटिंग द वर्ड. ठीक आहे. नीट लक्ष द्या. ठीक आहे. नवीन याच्यात घेतो. आय टूक वर्ड स्क्वेअर ब्रॅकेट स्टार्ट विथ 0 कोलन एंड ॲट 5. ठीक आहे. एवढंच घ्या पहिले. तर मग बघा काय येतं. आलं का? मला एक सांगा. 0 1 2 3 4 5th आला का? नाही. आहे का बरोबर? रेंज फंक्शन सारखं आलं? येस सर. तसंच स्किप करू शकतो मी. इथं काहीच नाही झालं. बाय डिफॉल्ट 1 ने स्किप होतो. मी काय करेल? चेंज करेल याला 2 ने. सॅक आलं का? 2 ने स्किप झालं. पहिलं किती होतं? मग काय येईल? S1 2 1 2. सो SAC. सॅक आलं पाहिजे. आलं? यालाच काय म्हणतात? स्लायसिंग. हेच तुम्ही नेगेटिव्हमध्ये पण करू शकता. सेम सिंटॅक्स सेम आहे. कसं आहे सिंटॅक्स? स्टार्ट एंड. हां पण मध्ये काय? इथे कोलन आहे. रेंज फंक्शनमध्ये काय आहे? कॉमा. स्किप. कळलं? सेम ॲज दी रेंज फंक्शन जस्ट सेपरेटेड बाय अ कोलन. ठीक है. इजी. चलो अभी आपको बहुत एक रिपीटेड क्वेश्चन आपको इंटरव्यू में दिखेगा. चेक वेदर द गिवन नंबर इज पॅलेंड्रोम ऑर नॉट. काय पॅलेंड्रोम म्हणजे? The number which is same after reverse symbols. ठीक आहे. आपण एक काम करतो. मी प्रिंट वर्ड करतो म्हणजे समोर राहील तुमच्या. ठीक आहे. मला या वर्डला उलटं प्रिंट करायचं आहे. ठीक आहे. कसं करता बघा. वर्ड कोलन कोलन -1. ठीक आहे. झालं का उलटा?
आता तुम्हाला क्वेश्चन येतो इंटरव्ह्यू मध्ये, चेक वेदर द गिवन नंबर इज palindrome or not. काय? Check whether the given number is palindrome or not. कसं करणार? पहिले तर पॅलेंड्रोम म्हणजे हेच माहिती नाही. पॅलेंड्रोम म्हणजे असे वर्ड जे समोरून म्हणजे पुढून वाचले आणि मागून वाचले तर सेम येतात. कसं? मॅडम, MADAM उलट करा तेच येईल, MADAM. अजून IEYE, मॅम, MAM. अजून काय? Dad, mom. ते झालं. असेल तर कुठले पण. तर तुम्हाला कंडिशन अशी बनवायची आहे की झालं, चेक झाला पाहिजे हा पॅलेंड्रोम आहे का नाही. करा. पॅलेंड्रोमची कंडिशन तुमच्या समोर आहे. Level. हां, लेबल करेक्ट. Motor. हो, आता तुम्ही चेक करा. मोटर कसे आहे? तुम्ही क्वेश्चन सॉल्व करा. फोन कशाला घेतला विसर. झालं का?
नाही जमलं नाही ना. इफ कंडिशन मध्ये एवढी कंडिशन टाकायची आहे फक्त बस. इफ मध्ये ठीक आहे. राईट अ पायथन प्रोग्राम that takes a string as input from the user and print its reverse. Again good question. स्ट्रिंगचे आपण काय मेथड्स बघूयात. ठीक आहे. आता स्ट्रिंगचे वेगळे वेगळे फंक्शन्स मेथड्स आहेत. तुम्हाला एवढी प्रॅक्टिस करायची गरज नाही. तुम्ही जर पायथनच्या साईटवर गेलात ठीक आहे तर तुम्हाला इथे दिसून जातील सगळे हे 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 ठीक आहे. फाइंड ठीक आहे. फॉर्मॅट इंडेक्स. तर यातले जे इम्पॉर्टंट आहेत आपण ते करणार. ठीक आहे. जसं सगळ्यात पहिले मी घेतलं ए इक्वल्स टू दिस इज अ वर्ड. ठीक आहे. आता चेक केलं ए डॉट इज न्यूमरिक. काय आलं फॉल्स. म्हणजे काय की इज द स्ट्रिंग न्यूमेरिक. नंबर आहे का स्ट्रिंग मध्ये. काय आहे सगळे वर्ड आहे. वर्ड इज अल्फा. इज अल्फा. इज न्यूमरिकला अजून एक आहे एक डिजिट ए डॉट हो ए डॉट इज अल्फा. is digit the false is alpha and is numerical. इकडे there is something called is alpha. अल्फाला ट्रू आलं पाहिजे. ठीक आहे बघू काय झालंय. चल एक मी घेतलं टेक्स्ट इक्वल्स टू दिस इज डेटा एनालिटिक्स. ठीक आहे. हे काय केलं याने कन्वर्ट्स इट टू अप्पर केस. करेक्ट. तेच लोअरला काय लोअर केस. करेक्ट. टायटल